दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जेव्हा आगमन होईल त्यावेळेला नाशिकचं ढोल पथक त्यांचं स्वागत करणार आहे। या ढोल पथकासोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। 27व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाला अगदी काही वेळातच सुरुवात होणार आहे आणि माझ्यासोबत हे सगळे कलाकार आहेत। खरं तर त्यांच्या चेहऱ्यावरती एक्साइटमेंट पाहायला मिळते, कारण की खुद्द देशाच्या पंतप्रधानांसमोर ते आपल्या कलेचं सादरीकरण करणार आहेत आणि महाराष्ट्रात नाशिकचा ढोल प्रसिद्ध आहे आणि त्या नाशिकचा ढोल हे सगळी मंडळी वाजवणार आहेत। नाकामध्ये नथ आहे, त्याचबरोबर त्यांचा एक वेगळा पोशाख आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आपण त्यांच्याकडे या ठिकाणी जाऊयात आणि त्यांच्याकडनं सुरुवात करूयात। अगदी नटून थटून तुम्ही आलेला आहात, किती एक्साइटमेंट आहे? खूप जेव्हा कळलं की ह्या कार्यक्रमात सहभाग घ्यायला मिळतोय तेव्हा खरंच खूप एक्साइटमेंट होती आणि इथे सगळा माहोल तसाच आहे। काय सांग? खूप छान वाटतंय आणि आम्ही थँक्यू आम्हाला आमच्या पथक प्रमुखांना म्हणू की त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली। बर आम्ही खूप प्राऊड फील करतोय की आम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटते आणि दीदी आणि दादांमुळे आम्हाला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळते। आता इतकं सुंदर वातावरण संपूर्ण देशामध्ये, त्यामुळे प्रभू रामचंद्रांची एक जोरदार घोषणा आपण सर्वजण मिळून करूयात। सियावर रामचंद्र की जय। च्या दिवशी माननीय नरेंद्रजी मोदी इथे प्रभू श्री रामचंद्राच्या नगरीत येत आहेत, त्याचं आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे। शिवाय त्यांच्यासमोर आम्ही परेड ओपन करतोय, त्याचं पण खूप जास्त एक्साइटमेंट आहे। युवक आहेत, युवकाला नरेंद्र मोदी काय संबोधित करतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्रचंड उत्साह सध्या नाशिकमधल्या आणि देशभरातून आलेल्या युवकांमध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, नाशिक। माता की एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।